मुंबईच्या वरळी डोममध्ये ठाकरे बंधू एकत्र आले आणि 20 साल बाद या विश्वचषकाच्या गाजलेल्या जाहिरातीची आठवण झाली। कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला, दुसऱ्या फळीतील नेतेही चार्ज झाले आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एकच चर्चा सगळीकडे रंगली, ती म्हणजे ठाकरे बंधू म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे राजकीय दृष्ट्या एकत्र येणार का आणि जर ते एकत्र आले तर मुंबई महानगरपालिका त्यांच्या हातात येईल का। आज आपण याच विषयावरती सविस्तर बोलणार आहोत। ठाकरे बंधूंची युती, मराठी मतांचं गणित, भाजपची रणनीती आणि मुंबई जिंकण्याचं राजकीय समीकरण सगळं काही उलगडणार आहोत। नमस्कार, मी सायली नलोडे कविटकर आणि तुम्ही पाहताय विश्लेषण वाईब। साल होतं 2005। चर्चा होती राज ठाकरेंच्या शिवसेनेतील कोंडीची। राज यांचं शिवसेनेत स्थान इतकं मागे गेलं होतं की मागे भिंत लागली। 2005 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज यांनी मनसे स्थापन केली आणि ठाकरे बंधूंमधील दरी वाढत गेली। पण आता 20 वर्षांनंतर मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर दोघेही एकाच व्यासपीठावर दिसले। वरळी डोम येथे झालेल्या मराठी विजय सभेत उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेचा धुरळा उडाला। पण प्रश्न आहे की ही एकजूट फक्त मराठी भाषेच्या मुद्द्यापुरती आहे की आगामी महापालिका निवडणुकीसाठी युतीचा पाया आहे। राज ठाकरे यांनी यापूर्वीच म्हटलंय की महाराष्ट्राच्या हितासाठी आमचे वाद क्षुल्लक आहेत। कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, पण दोन्ही पक्षांचे स्वतंत्र अजेंडे आणि नेतृत्वाचा विषय यामुळे युतीचं स्वप्न प्रत्यक्षात येणं सोपं नाहीये। तरीही मराठी अस्मितेचा मुद्दा आणि भाजप विरोधी मतांचं भांडवल बनवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता नाकारता येणार नाहीये। मग प्रश्न पडतो की हे एकत्र आले तर जागांचं गणित कसं जुळवणार। जर ठाकरे बंधूंनी युती करायचं ठरवलं तर सर्वात मोठा अडथळा आहे तो म्हणजे जागा वाटपांचा। मुंबई महापालिकेत 227 जागा आहेत आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे दोन्हींनाही आपली ताकद दाखवायची आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे मुंबईत मजबूत संघटन आहे, तर राज ठाकरेंचं वक्तृत्व आणि मराठी मतदारांवरील पकड यामुळे मनसेलाही कमी जागांवरती समाधान होणार नाहीये। गेल्या निवडणुकीत मनसेला मुंबईत फारसं यश मिळालेलं नव्हतं, पण माहीम सारख्या भागात मतदारसंघात त्यांनी चांगली लढत दिलेली होती। तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं 2017 साली 84 जागा जिंकल्या होत्या। आता युती झाली तर जागांचं वाटप कसं होणार। मराठी मतदारांवरती दावा सांगणाऱ्या दोन्ही पक्षांना एकमेकांशी तडजोड करावी लागेल। याशिवाय काँग्रेस सारख्या मित्र पक्षाशीही समन्वय साधावा लागेल, कारण काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा नारा दिलाय। जागा वाटपाचा तिढा सोडवणं हा ठाकरे बंधूंसमोरचा सर्वात मोठा यक्ष प्रश्न आहे। जागा वाटपाचा अवघड प्रश्न सोडवला तर पुढचा प्रश्न लगेचच उभा राहतो। मराठी मतं ही मुंबई महापालिका जिंकून देऊ शकतात का। मुंबईत मराठी मतदारांचा वाटा हा सुमारे 40% आसपास आहे आणि ठाकरे बंधूंची ताकद याच मतदारांवरती अवलंबून आहे। मराठी अस्मितेचा मुद्दा आणि हिंदी सक्ती विरोधी भूमिका यामुळे मराठी मतं एकगट्टा होण्याची शक्यता आहे। पण मुंबई ही केवळ मराठी मतदारांची नाहीये। 30-35% गुजराती आणि उत्तर भारतीय मतदार तसेच इतर भाषिक आणि अल्पसंख्याक मतदारांचाही मोठा वाटा आहे। ठाकरे बंधूंची आक्रमक मराठी भूमिका काही हिंदी भाषिक आणि मुस्लिम मतदारांना दुरावू शकते, ज्याचा फायदा भाजपला होऊ शकतो। याशिवाय मराठी मतं ही एकसंध नाहीयेत। एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपकडेही तगडे मराठी उमेदवार आहेत, जे मराठी मतांचं विभाजन करू शकतात। त्यामुळे मराठी मतं ही महत्वाची असली तरी ती एकट्याने महापालिका जिंकून देणं कठीण आहे। ठाकरे बंधूंना इतर समाज घटकांचा विश्वास संपादन करावा लागेल, जे की त्यांच्यासाठी आत्ताच्या घडीला आव्हानात्मक असेल। यात आणखीन एक मुद्दा आहे, भाजपच्या तयारीसमोर ठाकरे बंधूंचं काय होणार। भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केलेली आहे। भाजपची ताकद त्यांच्या संघटनात्मक रचनेतच आहे। प्रत्येक बूथवर अध्यक्ष, सरचिटणीस, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख आणि लाभार्थी प्रमुख यांची यादी तयार आहे, ज्यामुळे त्यांचा मतदारांशी थेट संपर्क आहे। याशिवाय भाजपला गुजराती आणि उत्तर भारतीय मतदारांचा पाठिंबा आहे, ज्यांचा मुंबईत 30 ते 35% वाटा आहे। ठाकरे बंधूंची मराठी अस्मितेची रणनीती मराठी मतं एकत्र करू शकते, पण त्याच वेळी इतर भाषिक मतदारांचं ध्रुवीकरण भाजपच्या पत्त्यावर पडू शकतं। उद्धव ठाकरे यांनीही भाजपच्या धर्तीवर आपलं संघटन बांधण्याचा प्रयत्न सुरू केलाय, पण वेळेची कमतरता आणि कार्यकर्त्यांचा उत्साह टिकवणं हे त्यांच्या समोरचं आव्हान आहे। भाजपची तयारी आणि संसाधनं यांच्या समोर ठाकरे बंधूंना अतिरिक्त मेहनत घ्यावी लागेल, ती ते घेतील का हा प्रश्नच आहे। शिवाय मुंबई महापालिकेच्या विजयाचं राजकीय गणित काय
हेही समजावून घेणं तितकंच गरजेचं आहे. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी 114 जागांचा बहुमताचा आकडा गाठावा लागतो. 2017 मध्ये एकसंध शिवसेना 84 जागांसह पहिल्या क्रमांकावर होती, तर भाजपाही सेनेच्या अगदी जवळ पोहोचत 82 जागांपर्यंत मजल मारली होती. आता राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. ठाकरे बंधू एकत्र आले तर मराठी मतांचं एकीकरण होऊ शकतं, पण त्यांना काँग्रेस आणि इतर मित्रपक्षांचा पाठिंबा घ्यावाच लागेल. दुसरीकडे भाजपला शिंदे गटाच्या शिवसेनेसह इतर भाषिक मतदारांचा फायदा होऊ शकतो. याशिवाय काँग्रेस स्वबळावर लढली तर मतांचं विभाजन होऊन ठाकरे बंधूंनाही फटका बसू शकतो. ठाकरे बंधूंची राजकीय एकजूट झाली तर ती मुंबईच्या राजकारणात नक्कीच भूकंप घडवू शकते. पण मुंबई महापालिका जिंकणं सोपं नाहीये. मराठी अस्मितेचा मुद्दा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे ठाकरे बंधूंना फायदा नक्कीच होऊ शकतो. पण जागा वाटप, इतर समाज घटकांचा पाठिंबा आणि भाजपची तगडी तयारी यामुळे त्यांच्यासमोर आव्हानंही तितकीच मोठी आहेत. मुंबईचा महापौर कोणाचा असेल हे ठरेल मतदारांच्या ध्रुवीकरणावरती आणि राजकीय रणनीतीवरती. त्यासाठी आणखीन प्रतीक्षा करावी लागेल. तुम्हाला काय वाटतं? ठाकरे बंधू एकत्र येऊन मुंबई जिंकतील का? की भाजपच बाजी मारेल? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि हा व्हिडिओ लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद आणि पुन्हा भेटूया अशाच एका खास विषयासह.